काल आपल्या चिखल पकडेंचा एक लाईव्ह शो पाहिला. त्यात ते तोंडातून लाळ गळेपर्यंत आणि घामाने अख्खा डबडबेपर्यंत आदित्य ठाकरेंच्या पत्रकार परिषदेचं कौतुक करत होते. मला वाटतं काल 30 तारखेलाच पगाराचं पाकिट घरी आलेलं असावं. अत्यंत खुशीत आणि जोशात त्यांनी आदित्य ठाकरेंच्या कौतुकाचे पूल बांधले. खुश है जमाना आज पहिली तारीख आहे अशा पद्धती. तर अशा तरुण नेत्यांनी म्हणजे रोहित पवार आणि उद्धव ठाकरे, म्हणजे उद्धव नाही आदित्य ठाकरे, अशा तरुणांनी सरकारची लक्तरं काढणं सुरूच ठेवा वगैरे असं ते म्हणत होते. खरं तर काल ज्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे महाराष्ट्र शासनाच्या उद्योग मंत्रालयाचा एक GR दाखवत देवेंद्र फडणवीसांच्या जपान दौऱ्याचे वाभाडे काढत होते ना, त्या दौऱ्यासाठी जपान सरकारनं इथल्या जपानी काउन्सलेट करवी एक जे पत्र पाठवलेलं होतं, फडणवीसांना पाठवलेलं अधिकृत निमंत्रणाचं पत्र मीडियाच्या हाती लागलं. ते पत्र भाजपाचे आशिष शेलार आणि इतर काही सोशल मीडियावर ट्विटरवर टाकून आपली बाजू लावून धरत होते. ज्या पत्रात असं कुठेच लिहिलेलं नाही आहे की जपान सरकार तुम्हाला बोलावतंय तेव्हा तुमचा सगळा खर्च जपान सरकार करेल. अजिबात लिहिलेलं नाही. पत्र झूम करून दाखवतो, बघा वाटलंच. कुठल्या परिच्छेदात किंवा कुठल्या ओळीत खर्चाचा उल्लेख आहे हे तुम्ही शोधा. पण हे लोक काय करतात, समोरच्यानं पेपर दाखवला ना मग हे सुद्धा सांगतात बघा हे पत्र काय लिहिलंय वाचा. आता कोण जातोय त्या पत्रात काय लिहिलंय बघायला, पण रेटून न्यायचं. असो, हा दुनियेचा फंडा आहे, त्याला शेलार अपवाद कसे बरं ठरतील. आता आदित्य ठाकरेंनी एक GR दाखवला ज्यात लिहिलंय की द एंटायर एक्सपेंडिचर ऑफ ट्रॅव्हल अँड अकॉमोडेशन एसेट्रा ऑफ द डेलिगेशन टू बी बॉर्न बाय द MIDC. विषय संपला. कुठल्याही राज्याचं शिष्टमंडळ परदेशात काही कामानिमित्त जातं तर त्याचा खर्च सरकार करतं. हा दौरा काही सुधारणांच्या कामांसाठी, जपानी तंत्रज्ञान मिळवण्यासाठी, काही समझोते, काही व्यापारी करार करण्यासाठी, तर काही प्रकल्पांसाठी जपानी अर्थसहाय्य मिळावं यासाठी होता. त्यात फडणवीसांना तिथल्या एका युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट देण्याचा कार्यक्रमही होता. त्याचसाठी ही स्टेट व्हिजिट होती. जेव्हा स्टेट व्हिजिट असते ना तेव्हा त्या निमंत्रिताला खास दर्जा दिला जातो. त्याचबरोबर त्याच्या भेटीचा सगळा खर्च जपान सरकार करतं. उगाच त्या भेटीला स्टेट व्हिजिट असं बोललं जात नाही. त्या शब्दामागे काहीतरी अर्थ दडला. पण फडणवीसांसोबत जे शिष्टमंडळ स्टेट व्हिजिट नंतरच्या एक्सटेंडेड टूरमध्ये होते त्यांचा सगळा खर्च महाराष्ट्र सरकार अर्थात MIDCनं केला होता. मला वाटतं अशा दौऱ्यांचं मूल्यमापन व्हायलाच हवं. हे नेते परदेशी जातात आपल्या सरकारच्या खर्चात, सोबत कुटुंबियांनाही नेतात. आदित्य ठाकरेंच्या भाषेतच सांगायचं तर बर्फात खेळतात जाऊन तिकडे, फॅमिली पिकनिक साजरी करून येतात. तर यावर नजर ठेवणं गरजेचं आहे. या दौऱ्यांचंही ऑडिट व्हायला हवं. मग त्यात CMचा दावोस दौरा असू द्या की नार्वेकरांचा आफ्रिका दौरा, नीलम गोरेंचा लंडन दौरा, या सगळ्यांचं ऑडिट व्हायला हवं. मग आता यांचं ऑडिट करणार तर वर्ष दीड वर्ष आधीचे महाविकास आघाडी सरकारचे दौरेही स्कॅन करावे लागतीलच की. त्यांना कसं काय सोडणार. त्यातला मला एक दौरा आजही आठवतोय. 12 नोव्हेंबर 2021 गिरगावातल्या हरकिसन दास रिलायन्स हॉस्पिटल, HN रिलायन्स म्हणतात, त्या हॉस्पिटलमध्ये उद्धव ठाकरेंना दाखल केलेलं होतं. त्याही आधी 16 जुलै 2012 रोजी बांद्र्याच्या लीलावतीत उद्धवजींची अँजिओप्लास्टी झाली होती. आणि आता 2021ला त्यांच्यावर सर्वायकल स्पाईन सर्जरी झाली. अतिशय नाजूक अशी सर्जरी जी करतानाच काही 19-20 झालं तर पेशंट दगावू शकतो किंवा कायमचा अधू होऊ शकतो. या सर्जरीनंतर रिकव्हरीचे चान्सेसही रेअर असतात. म्हणून आपल्या बापावर अशी किचकट आणि कठीण शस्त्रक्रिया होत असताना त्या बापाचा थोरला लेक सरकारी खर्चानं स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये बर्फवृष्टीचा आनंद घेत होता. कितीही कर्तव्यनिष्ठ असला माणूस तरी बाप रुग्णशय्येवर अवघड अवस्थेत असताना, ती अवघड अवस्था कशी होती ती उद्धवजींनी नंतर संजय राऊतांना सांगितली होती कशी असते ती. आणि माझी मानेखालची सगळी हालचाल बंद झालेली. म्हणजे मला श्वास घेताना मी बघत होतो माझं पोटही हलत नव्हतं. पूर्णपणे मी निश्चल झालो होतो. माझे हातपाय हलत नव्हते, बोटं हलत नव्हती. सगळ्यात टेन्शन मला होतं की समजा कुठे काय डास चावला, मुंगी चावलं तर खाजवायचं कसं. म्हणजे हा एक वेगळा विचित्र भाग होता. वडिलांना त्या अवस्थेत सोडून हा तरुण तडफदार पर्यटन विकास मंत्री दावोसमध्ये कसले झेंडे काढत होता. एवढं काय अर्जंट काम होतं. बरं, त्या दौऱ्यात सोबत कोण होतं, डेलिगेशनमध्ये किती सुंदर पुरुष होते आणि किती सुंदर स्त्रिया होत्या, त्या कशासाठी होत्या यावर आपण नंतर बोलू. ते पेपर अद्याप माझ्या हातात आलेले नाहीत. बरं, दावोसमधले काही फोटोही आहेत बरं का.
बर्फाचा आनंद घेतानाचे. सोबत कोण आहे ते पण दिसत आहेत त्या फोटोत. आता तुम्ही म्हणाल आम्हालाही दाखवणार, तुम्हालाही दाखवणार. सबर करो. या सगळ्या दौऱ्याचं ऑडिट केलं तर जी माहिती समोर येईल ना ती धक्कादायकच असणार. हा दौरा पुढे एक्सटेंड झाला. आदित्यजी तिथून लंडनला गेले, तिथेही 10 दिवस राहिले. तोवर यांचे पिताश्री सर्जरीच्या दिव्यातून सही सलामत बाहेर पडत मातोश्रीवर पोचले. शिंदेंच्या बंडानंतर एक स्टोरी सांगितली जाते की उद्धवजी रुग्णशय्येवर असताना शिंदे आणि गद्दार गटानं फडणवीसांसोबत हातमिळवणी करून कट कारस्थानं रचली. पण हे लोक जर ही कट कारस्थानं रचत होते तर असं असताना युवराज बर्फात खेळत होते त्याचं काय? त्यामुळे मी तर म्हणतो होऊ दे खर्च नाही, होऊ दे ऑडिट. सगळ्यांचंच करा ऑडिट. दावोस दौऱ्याचं करा, लंडनचं करा. मला वाटतं लंडनचा खर्च कुठला तरी गुजराताने केलेला असेल त्यामुळे तो वगळावा लागेल. पण बाकीचे आहेतच की. परदेश दौऱ्याचं ऑडिट हे झालंच पाहिजे. शिंदेंच्या, फडणवीसांच्या आणि आदित्यजींच्याही सोबत कोण कोण होतं ती यादी बाहेर काढायला हवी. नावं वाचून तेवढीच करमणूक होईल जनतेची. फडणवीसांच्या जपान दौऱ्यात तर सगळे आपले पुरुष होते. नावं बघा: डॉक्टर हर्षदीप कांबळे, डॉक्टर संजय मुखर्जी, श्रीकर परदेशी, विपिन शर्मा, कौस्तुभ धवसे. नावासोबत यांची पदही बघा: प्रिन्सिपल सेक्रेटरी, CEO, OSD. आता या आधीच्या सरकारमधल्या दौऱ्यांचं ऑडिट बाहेर येईल तेव्हा नावं बघा आणि पदं बघा. मित्रांनो, हा अर्धवट एपिसोड आहे. त्याचा पुढचा भाग काही फोटोज आणि त्या दौऱ्यांमधल्या रंजक कहाण्यांसह सादर करणार आहे. तेव्हा तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.